इथून आणि आपल्या बाजूने सामना झुकवेल का हे पाहणं गरजेचं आहे. 24 चेंडू विजयासाठी 21 धावा. पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखवला होईल आणि जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र घरचा रस्ता पत्करावा लागेल. या स्पर्धेतून त्यांना टाटा बाय बाय करावं लागेल. ज्या स्पर्धेची आपण वर्षभर वाट पाहत असतो, 6वं पर्व या स्पर्धेचा खूप चांगलं आयोजन नियोजन आपण सातत्याने दरवर्षी पाहत असतो. गतवर्षी देखील खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं होतं आणि त्याच प्रकारचं आयोजन या स्पर्धेत देखील या यंदाच्या हंगामात देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होते. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील सुरेख केला होता, परंतु एक धाव सुखरूपरित्या एकवटली गेली. स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं गेलं. पहिल्याच धावेनं श्री गणेश करतो तो कुंभडवाडी मोहाचीवाडी हा संघ. तर नेक्स्ट मॅच ठोंबरवाडी विपक्ष भडबलवाडी या दोन्ही संघांमध्ये असेल. नाणेफेकीचा कौल केला जातोय आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू आपण पाहतोय अडवला गेलाय. झेलची संधी जणू काही निर्माण झाली होती, परंतु झेल ड्रॉप झालाय. नाणेफेकी आपण पाहतोय चालू आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकलाय ठोंबरवाडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते भडवलवाडी या संघानं. लगेचच तयार राहायचं. नेक्स्ट मॅच खेळवण्यात येईल. या 24 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येचं लक्ष असताना या 2 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. कुठेतरी सातत्याने हे चेंडू फेकले गेले तर दडपण पाहायला मिळेल मोहाचीवाडी संघावरती, कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या कमी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज P1चं षटक घेऊन रमेशला आपण पाहतोय. हा चेंडू फुल और लेनचा होता. बॅटीच्या रडार मध्ये आला. चेंडूला उचलून फेकून दिलं. झेलची संधी, परंतु पुन्हा एकदा झाली चूक. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. अगोदरच धावसंख्या कमी आहे आणि तिथून या चुका फार महागड्या ठरतील ते नम्राची वाडी संघाला. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं, जो चौकार यष्टीरक्षकानं सोडला आणि त्यानंतर जे मोमेंटम त्यानंतरच्या ज्या धावा आल्या तो विजय प्रस्थापित करून गेला ते कोथिरीवाडी या संघासाठी. परंतु इथून मात्र झेल ड्रॉप झाला. एकाच अगोदरच म्हटलं होतं झेल पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. जर झेल पकडला असता तर नवीन फलंदाज आला असता, हा षटकार वाचला असता आणि जर तरला महत्व नाही. इथून षटकार आलाय. धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 9 धावा. नंतरच्या चेंडूवरती षटकार आला आणि धावसंख्येला एक वेग देण्याचं काम केलं गेलं ते फलंदाज करणच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झाले. धावफलकावरती धावा लावल्यात ते 9 धावा. आता 18 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. गोलंदाज आहे तर गोलंदाजी मार्क वरती सतीश. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला. क्षेत्ररक्षक आले, जज करतायत चेंडूला आणि पुन्हा एकदा झाली अचूक. हा देखील एक सोपा झेल सोडून दिला आणि या झेलचं रूपांतर 4 धावांसाठी पाहतोय आपण. नक्कीच चौकार घोषित केला.
म्हटलं जातं गोलंदाजांना क्रिकेटची क्षेत्ररक्षणाची साथ जेवढी लाभावी लागते तेवढी मात्र इथे लाभत नाहीये. इथे सातत्याने चुका केल्या जातात. आता मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. गॅप होती, गॅपला भेदून काढलाय चेंडू, सीमा पार आलाय चौकार. गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केले. तोच ठरतोय किरण या सामन्याचा सामनावीर. यस डीजे मास्टर. बडवल संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे. पुढील लढत नक्कीच आजच्या दिवसातले पहिले फेरीतली तिसरी लढत असेल बी गट मधून. एका बाजूला टोंबरवाडी संघ ज्यानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले, तर दुसऱ्या बाजूला संघ पाहतो आपण अगदी नाणेफेकी गमावले बडवलवाडी संघानं आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांच्या वाटेस आला आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. तर एका बाजूला पाहतोय आपण अभि आणि दुसऱ्या बाजूला मुकुंदला पाहतोय. नक्कीच अभिजित आणि मुकुंद अशी ही जोडी मैदानावरती. तर गोलंदाजीसाठी P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज अविनाशला पाहतोय. ही देखील लढत 4 षटकांची असेल. पहिल्या फेरीतले सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील. त्यानंतर 15 मिनिटांचा अवधी असेल तो 3 षटकांचा. 3 षटकांमध्ये 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकावे लागतील, अन्यथा आपला 5वा खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात करण्यात येईल, याची देखील नोंद असावी.
सज्ज आहेत दोन्ही संघ. आपण पाहतो एका बाजूला टोंबलवाडी संघ ज्यानं नाणेफेकी जिंकला आहे, तर नाणेफेकी गमावली आहे त्यानं तो पडवलवाडी संघ. आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती फलंदाज डावखुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज मुकुंदला आपण पाहतोय, ज्याची ख्याती आहे. अगदी विचार केला तर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो सहभागी होत असतो आणि चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली जाते तोच फलंदाज आपण मुकुंदला पाहतोय. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो आकाश, सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आकाशला पाहतोय आणि स्ट्राईक एंड वरती मुकुंद. गोलंदाज P1 चा षटक घेऊन आलाय आणि इथे पहिला चेंडू सुरेख होता, परंतु दुसरा चेंडू आपण पाहतोय फुलर लेनचा होता आणि लेग स्ट्रिकला आपण पाहतोय हलक्या हाताने केलून काढलाय. मुकुंदच्या बॅट मधून आलाय या सामन्याचा पहिला दमदार चौकार. एन्जॉय करताय आपण ही स्पर्धा. चालू असलेली तिसरी लढत पहिल्या फेरीतली. चांगला चेंडू तिसरा फेकण्यात आलाय. गोलंदाजाचा विचार केला तर अविनाशला पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर या पद्धतीचे चेंडू फेकले जात आहेत. हा चेंडू आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खेळण्याचा अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी क्रिकेट मधला सेफ झोन मधला फटका इथे सजवण्याचा प्रयत्न फलंदाज मुकुंदनं केला, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं आणि एका धावानं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा अद्यापही आपण पाहतोय त्या एकेरी अंकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. 24 चेंडूमध्ये कितपत धावा उभारतील बडवलवाडी हा संघ पाहणं गरजेचं आहे, कारण या संघाचा खेळ देखील खूप चांगला आपण सातत्याने पाहत असतो, परंतु या मैदानावरती कुठल्या प्रकारची कामगिरी करेल इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच दुसऱ्या फेरीत दाखवलेल. पंचांनी इकडे नक्कीच दर्शवलंय की हा चेंडू वाईट आलाय, दंडित केलंय. गोलंदाजाला अवांतर स्वरूपात धाव खर्च केली. 6 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतला गेला असावा. अपील केली होती, परंतु अपील मध्ये थोडासा उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पाहतोय आपण धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पाहत होतो, परंतु हा चेंडू देखील आलाय निर्धाव आणि पाहता पाहता पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय. धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. बिनगडी बाद बडवल वाडी हा संघ. मोहाची वाडी संघासमोर फक्त आणि फक्त 21 धावांचं लक्ष होतं. इथून भडवलवाडी हा संघ कितपत धावा उभारेल हे पाहणं गरजेचं आहे. जर 45-50 धावा लावल्या तर प्रेक्षकांना देखील तितकीच मजा येईल, कारण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विचार केला तर धावांवरती रोख लावला जातोय सातत्यानं. पुन्हा एकदा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय, तर रामदास स्ट्राईक एंड वरती फलंदाज ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय तो फलंदाज आपण पाहतोय डावखुरे हाताचा मुकुंद. खेळून काढायचा होता ऑन साइडला, कुठेतरी कमी गतीनं फेकला गेलेला फसवा चेंडू हाताळलाय आणि अजून एक निर्धाव चेंडू. स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज असतील, कारण त्यांना देखील ठाऊक आहे, क्षमता आहे या फलंदाजामध्ये. मोठे फटके खेळण्याची क्षमता सातत्याने पाहत असतो, परंतु सध्या कुठेतरी अडथळ्यात निर्माण झाले होते आणि मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली. मोठा फटका खेळला, परंतु लांबी कमी आणि उंची जास्त. फलंदाज बाद, मुकुंद बॅक टू डगआउट.
ढोले सरांचा सन्मान इथे केला जातोय. मयूर पारदी यांच्या शुभ हस्ते सरांचा शुभ सन्मान केला जाईल. मी सरांना विनंती करतोय की आपण या, आपला मान सन्मान केला जाईल तो स्वीकारायचा. या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपला शुभ सन्मान केला जातोय. मयूर यांच्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सरांना सन्मानित केलं जात आहे. पहिलं षटक तर ZP शाळेचे सर आपल्याला पाहायला मिळतात. सरांचा प्राथमिक शाळा गिऱ्याची वाडी या शाळेमध्ये सर ही पदवी असताना आपल्याला सर पाहायला मिळतात आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन केला गेलाय. साहेबांना विनंती पुन्हा एकदा व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची. इथे आपण पाहतो मैदानावरती करते काय चुकीचं क्षेत्ररक्षण झेलची संधी निर्माण होती, परंतु आपण पाहतो लेग बाईटच्या स्वरूपात हा चौकार लगावला गेलाय. 4 धावांना दाफलक पुढे सरसावत दाफलकावरती धावा 10. धन्यवाद. नक्कीच दिनेश शिंगवा सर हे देखील ZP शाळेचे सर यांचा देखील शुभ सन्मान केला जातो. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की लगेचच कॅप्चर करायचा. दत्ता यांच्या शुभ हस्ते सरांचा शुभ सन्मान केला जातोय. प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा शुभ सन्मान केला जातं. म्हटलं जातं ना अतिथी देवो भव, त्यामुळे प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान केला जातोय. जबुयात मैदानाकडे जिथे चालू असलेला षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट प्रस्थापित झाले, त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात आणि हा शेवटचा चेंडू गोलंदाज रामदास सफल झालेत. ऑन साइडला खेळून काढलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हवाई सफर या सामन्याचा हा पहिला दमदार षटकार. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात खर्च केली, तोच किरण ठरला होता सामन्याचा सामनावीर. आपणास विनंती आहे की आपण लगेचच यायचं आहे. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज अतुलला पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्यात, त्या 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र धावगती राखली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सफल झाले, ऑन साइडला खेळून काढलाय, क्षेत्र पाहिलंय आणि चेंडूला भिरकावलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय फलंदाज मयूरच्या बॅटमधून, आकाशच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे. चौकारानं आता मात्र आपण पाहतोय अगदी सुरुवात केली जाते, फ्लाइंग स्टार्ट दिला जातोय. या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता. इथे आगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु आपण पाहतोय हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला आणि वाईट स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. फलकावरती धावा 21 जाऊन पोहोचली आहे. कुठेतरी असं वाटतंय आता 40 ते 45 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील, ज्या प्रकारची आकाश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खराब गोलंदाजी. ऑफस्टिक वर फेकला गेलेला चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर फेकतोय आणि हा अवांतर स्वरूपात धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती फलंदाज आकाश, कुठेतरी दडपण पाहायला मिळते गोलंदाज अतुलच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्या चौकाराचं दडपण जणू काय गोलंदाजानं आपल्या खांद्यावरती घेतलाय, त्यामुळे दिशाहीन गोलंदाजी करत असताना पाहतोय. 2 चेंडू अतिरिक्त खर्च केले, त्यामुळे 1 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. विचार केला तर मागच्या 2 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात आणि विचार करतोय उर्वरित
11 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे झेल ड्रॉप झाले. धावचीची संधी परंतु पूर्णपणे चांगलं कॉलिंग पाहायला मिळतं. इथे झेल सोडलाय की मॅच सोडली आहे, कारण खूप महत्वाचा हा गडी होता ज्याच्या बॅट मधून एक चौकार लगावलाय. तो फलंदाज आता पूर्णपणे आपल्याला जीवनदान मिळत असताना पाहायला मिळालं. आकाशला 2 धावा इथून एकवटत असताना पाहतोय. धाव फलकावरती 24 धावा लावल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अतुल. हा चेंडू आपण पाहतोय खराब अतिशय गोलंदाजी करतोय. तो नो चेंडू आणि नो +4 एकूणच या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. खराब गोलंदाजी गोलंदाज अतुलच्या माध्यमातून येणारा चेंडू हा फ्री हिट असेल, तो मेजवानी असेल ती स्वीकारावी लागेल फलंदाज आकाशला. धावफलक वेगानं आता पुढे सरसावत. 29 धावा 2 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा खर्च केला. हा चेंडू सफल झालेत, फाईन लेगला फिरकावून दिलाय. चेंडू चालला हवाई सफर. अजून एक चेंडू सीमा रेषा पार. आकाशच्या बॅट मधून दमजेदार षटकार. रोडच्या बाजूला बाईक लागली अर्बन 5. कोणाची असेल त्यांना विनंती आहे की त्याने जराशी गाडी पुढे घ्यायची, कारण खेळाडूंना त्रास होतोय. त्या दोन्ही गाड्या जोडण्याच्या असतील त्याने सहकार्य करा. सफेद कलरची अर्बन 5 आणि ब्लॅक कलरची एक बाईक आहे, ती देखील पुढे घ्या. हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळलाय, खूप चांगलं. आपण पाहतो नेहमी फलंदाजांचा विचार असतो की एक षटकार आला तर दुसरा देखील षटकार लागावा, परंतु चांगला फलंदाज तोच असतो जो सातत्याने स्ट्राइक रोटेट देखील करत असतो, चांगल्या चेंडूला सन्मान देतो, तोच खरा फलंदाज असतो. परंतु इथून एक धाव कंप्लीट केले, एका धावेने धावफलक पुढे सरसावते. तब्बल 36 धावा धावफलकावरती लावल्या जातात. जर विचार केला या गोलंदाज अतुलचा तर अवघ्या 4 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा खर्च केलाय. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा सामना करेल. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी केली आहे हाईट फॅक्टर साठी. जर इथून नो चेंडू घोषित केला तर गोलंदाज देखील बाद केला जाईल, परंतु त्या अगोदर 4 धावा ह्या एकवटल्या जातील. तर अंपायर नक्कीच इथे चेक केला जाईल हाईट फॅक्टर. हाईट फॅक्टर चेक केला जातोय नक्कीच. तर नक्कीच नो चेंडू घोषित केला आणि इथून गोलंदाज देखील बाद केला जाईल, कारण 2 भीमर चेंडू फेकलेत गोलंदाज अतुलनं. त्या कारणामुळे गोलंदाजाला या मॅच मध्ये देखील गोलंदाजी करता येणार नाहीये. 4 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केले होते, त्यानंतर नो +4 एकूण 4 चेंडू मध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्यात गोलंदाज अतुलनं. आणि मी ज्या धावसंख्येची वाट पाहत होतो, प्रेक्षक वाट पाहत होते, ती धावसंख्या अद्यापर्यंत लावली गेली आहे. तब्बल 41 धावा धावफलकावरती भडबलवाडी हा संघ फलंदाजी करत असताना. पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मयूरला. 5 चेंडू मध्ये 10 धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आकाशला पाहतोय तब्बल 7 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची वैयक्तिक पारी खेळत असताना. हा चेंडू पुन्हा एकदा
फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फटक्यावरती नाराज आहेत, कारण कुठेतरी हा देखील चेंडू स्लोअर गतीने पाहिला होता, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालाय आणि बऱ्याच उशिरानंतर निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातला अजित आल्यात, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि पुन्हा एकदा त्याच डिसिजन वरती आपल्याला पंच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहता पाहता षटक समाप्त झालाय तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या ते तब्बल 41 धावा. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा उभारतील ते फलंदाजी करत असताना भडवलवाडी या संघाचे फलंदाज पाहणं गरजेचं आहे, कारण अर्धशतक कंप्लीट होत का भडवलवाडी संघाकडून हे पाहणं निश्चितच गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय तो योगेशला आपण पाहतोय. आता पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण 41 धावा लावल्या गेल्यात 18 चेंडू मध्ये. विचार केला मागच्या षटकाचा तर 4 चेंडू मध्ये 25 धावा खर्च केल्या होत्या अतुलनं, परंतु त्यानंतर अजित आले आणि 2 चेंडू निर्धाव फेकले, कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. हे शेवटचे 6 चेंडू गोलंदाज योगेश. कट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. खूप चांगली फटकेबाजी करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून आलाय तो अजून एक दमदार चौकार. आठ चेंडू आणि वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय तो आकाश. ज्या कर्णधारानं विश्वास दाखवला आणि तो विश्वास इथे मात्र साकार करत असताना सलामीसाठी पाठवलं होतं आणि त्या प्रकारची फलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, लगी तो आबादी नाही तो बर्बादी. चेंडूला पाठवून दिलाय थर्ड मॅन रिझनला, चेंडू थांबणार नाही. बॅक टू बॅक आला हा दुसरा खणखणीत चौकार. असताना मैदानावरती स्वतःच्या संघासाठी हा चेंडू आपण पाहतोय खेळून काढायचा होता, परंतु पंचानं सांगितलं लेग स्टिकच्या भरपूर बाहेर वाईट अतिरिक्त धाव दडपणाखाली गोलंदाजी आता करतोय तो गोलंदाज योगेश. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर एक अवांतर धाव. धावसंख्येचा विचार केला तर अर्धशतक कंप्लीट झालाय ते या भडवलवाडी संघाचा. खूप चांगली फलंदाजी सातत्याने करतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आता फसलाय, आता कमबॅक करतोय. अजून कमबॅक करावं लागेल, कारण 50 धावा आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर 39 धावा पाहत होतो आपण, बेडीसगाव संघाचा विक्रम होता, परंतु त्यानंतर आजच्या दिवसातला 50 धावा लावणारा हा प्रथम संघ पाहतोय. हा आता मात्र त्रिफलाचित फलंदाज होईल, बाद कमबॅक गोलंदाजी करायला भाग पाडल्या ती गोलंदाज योगेशला आणि आता मात्र धक्का क्रमांक लागतोय दुसरा. आकाश बॅक टू द डगआउट. पाहिले अगदी वैयक्तिक विचार केला तर 11 चेंडू आणि 25 धावसंख्येची वैयक्तिक खेळी केली, परंतु आता तंबूच्या आश्रयामध्ये परतवलाय ते गोलंदाज योगेशने. शेवटचे 2 चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज झाला योगेश. सामना करेल तो रवी. हा चेंडू अपील केली आहे, परंतु पंचानं सांगितलंय की हा चेंडू देखील लेग स्टिकच्या भरपूरच
बाहेर पिचिंग होत असताना वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च करतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 51 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू शेवट गोड होईल का इथून कारण सुरुवात गाण झाली होती परंतु आता मात्र शेवट गोड करतोय गोलंदाज योगेश. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय मयूरला कारण मयूर देखील विचार केला तर 7 चेंडू फेस करत असताना तब्बल 10 धावा करतोय. इथून एखादा मोठा फटका आणि अजून मजबूत स्थितीमध्ये भडवलवाडी हा संघ पाहायला मिळेल. परंतु पाहूया शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारचा फेकला जातोय. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले गेल्यात आणि तब्बल 11 धावा खर्च केल्यात. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा पार. मयूरच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग दमदार षटकार. ठोंबरेवाडी या संघाला गोरेवाडी आणि असलवाडी टॉस साठी यायचे. आपल्या या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतली शेवटची लढत गोरेवाडी विपक्ष अस्सलवाडी असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीत हे सामने चालू होतील परंतु पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल गोरेवाडी विपक्ष अस्सलवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच या, जास्त उशीर करू नका. नाणेफेकी केली जाईल. गोरेवाडी विपक्ष आपण पाहतोय अस्सलवाडी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले. 4 षटकांची ही लढत असेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या भेटीस येईल थोड्याच वेळात. या इनिंग नंतर आपण पाहतोय सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नक्कीच नाणेफेकी जिंकली ती गोरेवाडी संघाला. निर्णय लगेचच कळवण्यात येईल. तर 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे तब्बल 59 धावा. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाहीये. जर समोरचा संघ 58 धावा बनवू शकता तर आपण का नाही, हे स्वतःसाठी हा प्रश्न निर्माण करावा लागेल. ते ठुंबरवाडी संघाला ज्या चुका गोलंदाजानं केल्या आता त्या चुका फलंदाजांना सुधाराव्या लागतील. कारण 24 चेंडू 58 धावा लावल्यात. 59 धावांचं लक्ष उभं केलंय ते ठुंबरवाडी संघाकडून. आपण सलामीची जोडी पाहतोय अजित आणि रामदास. स्ट्राइक एंड वरती अजित, गोलंदाज आहेत रवी
पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता अपील ते, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त पाहतो, आत्मविश्वास कमी आहे आणि इथून पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना असे निर्धाव चेंडू सातत्याने फेकले तर एकतर्फी पकड मजबूत होताना पाहायला मिळेल भडबलवाडी संघाकडून. परंतु जर मोठे फटके पहिल्या षटकापासून आले तर कुठेतरी कमबॅकिंग गोल फलंदाजी पाहायला मिळेल आणि एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरून प्रवास करून येत आहेत, परंतु आपण पाहतोय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, 4 धावांसाठी आलाय या दुसऱ्या सत्रातला पहिला चौकार. त्याच मोठ्या फटक्यांची आपण नितांत वाट पाहत होतो, तेच मोठे फटके आता येण्यास सुरुवात होते का? जणू पहिल्या चेंडूवरती निर्धाव फेकला त्यानंतर चौकार आलाय आणि चौकार षटकारांची भाषा इथे बोलावी लागेल ते फलंदाज अजित आणि आपण पाहतो रामदासची जोडी मैदानावरती आहे. कट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत, आपल्या हाताचा पिसारा फुलवत चेंडूला आपल्या हातामध्ये कॅच केलाय आणि फलंदाज होईल बाद. अजित बॅक टू द डगआउट. एकोणसाठ धावांचं लक्ष आहे आणि 4 धावा धावफलकावरती लावल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती नवीन फलंदाज संघाचा सरसेनापती संघनायक अविनाशला आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रफ आणि पंचांना घोषित केलाय की हा चेंडू असेल तो नो. खराब गोलंदाजी, नो +4, एकूणच 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. फलंदाज अविनाशला लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धावसंख्येचा डोंगर उभा केलाय, परंतु त्यानंतरचं कमबॅक ते फलंदाजी करत असताना तुम्हाला करावं लागेल. 59 धावांचं लक्ष अशक्य जरी असलं तरी अशक्य असणारी गोष्ट या मैदानावरती तुम्हाला शक्य करून दाखवावी लागेल आणि इथून जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर 59 धावांचं लक्ष हे चेस करावंच लागेल. शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करत असताना धावफलकावरती लावल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. अजून एक नो चेंडू वरती लगावलाय षटकार. खूप घाण गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती रवी. गोलंदाज बाद केला जाईल कारण दोन चेंडू बिमरच्या स्वरूपात आपण हाईट फॅक्टरच्या माध्यमातून पाहिल्या. एक जर फेकला होता अगोदर त्यामध्ये रिव्ह्यू देखील घेतला होता परंतु रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय आणि तो देखील नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या नो चेंडू वरती एक चौकार पाहतोय. आता या नो चेंडू वरती एक षटकार पाहतोय. धावसंख्येचा विचार केला 5 चेंडू मध्ये खर्च केले 20 धावा. गोलंदाज पाहतोय रवी याच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. फ्रेश गोलंदाज वापरावा लागेल. दशरथला इथे मात्र संघ नायकाने जबाबदारी दिली हा एक चेंडू फेकण्यासाठी. सुरुवात चांगली केली होती परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी. नो +4 त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर नो +6. पुढील चेंडू फ्री हिट. नक्कीच मेजवानी पुन्हा एकदा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड आता सध्या पाहायला मिळेल का? नक्कीच पंचांना विचारलंय. नक्कीच दोन्ही पंच एकत्रित येऊन योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत कळवतील. कुठल्याही संघावरती अचूक डिसिजन पंचांच्या माध्यमातून सातत्याने दिले गेलेत. आजच्या दिवसामध्ये चुकीचा निर्णय कुठल्याही संघाच्या बाजूने देणार नाही याची आम्हाला खाते आहे कारण की या स्पर्धेला पहिल्या सामन्यापासून योग्य निर्णय दिले जात आहेत. हा देखील चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. धावसंख्या विचार केला धावफलकावरती 21 धावा लावल्या गेल्यात. 59 धाव्यांचं लक्ष असताना सुरुवात दमदार करतोय फलंदाज अविनाश आणि ठोंबरवाडी संघ. 21 धावा धावफलकावरती पाहतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू अद्यापर्यंत गोलंदाजाला फेकावा लागेल. गोलंदाज दशरथ. आता मात्र त्रिफळाचीत परंतु नक्कीच फ्री हिटच्या संधीमुळे फलंदाज बचावले गेल्यात. फलंदाज अविनाशला मिळालेला हे जीवनदान. पहिलं षटक समाप्त. 21 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात ठोंबरवाडी संघ. अठरा चेंडू आता 38 धावसंख्येची गरज. सामना खुला होतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा लगावल्यात. कुठेतरी वाटलं होतं सामना फार कठीण ठरेल ठोंबरवाडी संघासाठी परंतु 21 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. ते गोलंदाज रवीला आपण पाहिलं त्यानंतर दशरथ आले परंतु त्यांनी चांगलं एक चेंडू हाताळला आणि 21 धावा धावफलकावरती पाहतोय. आता येणारे 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. तर गोरेवाडी संघ आपण नाणेफेकी जिंकल्यात परंतु आपण अद्यापही निर्णय कळवला नाहीये. आपला निर्णय कळवायचा आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. गोलंदाज मयूर. पहिला चेंडू सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. इथून मात्र आपण पाहतोय
तो निर्धाव चेंडू सलामीला गेलेला फलंदाज रामदासला स्ट्राईक एंड वरती पाहतोय. रामदास आणि अजित अशी स्ट्राईक एंड वरती सलामीची जोडी होती, परंतु अजितला स्वस्तात बाद व्हावं लागलं. त्यानंतर पूर्णपणे अविनाशने खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि इथून मात्र आता फलंदाज रामदासच्या बॅट मधून हलक्या हाताने कट केलेला चेंडू थांबणार नाही. सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. खूप चांगले प्रयत्न चालू आहेत मैदानावरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला अविनाशला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला रामदासला पाहतोय. अगदी 5 चेंडूमध्ये 14 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो अविनाश आणि 2 चेंडू 4 धावसंख्येवरती खेळत असताना आपण पाहतोय फलंदाज रामदासला क्षेत्ररक्षक आहेत परंतु केली चूक. अगदी चेंडूची वाट पाहत होते परंतु चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा त्याच दिशेला आलाय. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने फ्लाइंग सुरुवात अतिशय पाहतोय आपण. 29 धावा धावफलकावरती लावल्यात. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची आतली कट लागून चेंडू पुन्हा एकदा जातोय. थर्ड मॅन रिझनला 4 धावांसाठी. बॅक टू बॅक तिसरा दमदार चौकार. पाहतोय पहिला चेंडू जरी निर्धाव खेळला असला तरी बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक करत असताना फलंदाज आपण पाहतोय रामदास याला. खूप चांगली फलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु स्वतःवरती नाराज झाल्यात. हा फटका खेळण्याची गरज होती का इथे स्वतःला प्रश्न विचारत असतील फलंदाज रामदास, कारण सरळ बॅटने 3 चौकार लगावल्यात. तर या नंतरच्या चेंडूवरती ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. शेवटचा चेंडू 33 धावा धावफलकावरती लावल्या गेलात. फलंदाज रामदास आता मात्र ऑनसाइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सरळ जाऊन सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळतोय. हा यूज रामदासच्या बॅट मधून षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लावल्यात. 59 धावांचं लक्ष होतं. तिथे 18 चेंडू 38 ची गरज होती परंतु आता 39 धावा लावल्या गेल्यात. आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 10.00च्या सरासरीनं तब्बल 20 धावा. नव्हता परंतु कठीण काम सोपं करून ठेवलंय ते या दोन्ही फलंदाजांना. पहिला गडी भरपूर लवकर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला अजित, परंतु त्यानंतर अविनाशने जो मोमेंटम आपल्या संघाला दिला तो मोमेंटम फार महत्वाचा ठरला. आणि त्यानंतर रामदासने देखील 3 चौकार 1 षटकार लगावलाय. 18 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळ करत असताना तो देखील पाहतोय आपण मैदानावरती तैनात आहे. परंतु आता नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी वरती पाहतोय तो आकाश. 12 चेंडू 20 धावसंख्येवरती रोख लावेल का? हा चेंडू इथे मात्र बॅटीची लिडिंग एज यष्टिरक्षकाने केली आहे चूक. इथून झेल झालाय ड्रॉप परंतु त्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय 4 धावांसाठी होत असताना आलाय चौकार. डीजे खूप चांगली फलंदाजी अविनाश पाहतोय आपल्या माध्यमातून करत असताना. अगदी कॅप्टन्सीची पारी कशी असावी तर अविनाश सारखी असावी. अगदी योग्य पद्धतीने फटके सजवले जात आहेत सातत्याने. या अगोदरच्या चेंडूवरती जणू काही झेल होता तो झेल ड्रॉप झाला. ती चूक कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये महागडी ठरेल वडवलवाडी या संघाला. परंतु येणारी काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. धावफलकावरती 1 धावफलक पुढे सरसवत आहे. 44 धावा 10 चेंडू विजयासाठी
फक्त आणि फक्त 15 धावसंख्येची गरज आहे. समीकरण फार कठीण होतं. 24 चेंडूमध्ये बनवायचे होते 59, त्यानंतर 18 चेंडू 38, 12 चेंडू 20 आणि आता 10 चेंडू 15. पुन्हा एकदा वाईट चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर पाहतोय आपण. पिचिंग होत असताना पंचांना दंडित केलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. वाईट एक अतिरिक्त धाव अगोदरच आपण विचार केला तर धावा फार कमी आहेत आणि त्यामध्ये अतिरिक्त धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील. अजून एक खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांना सांगितलंय की हा देखील चेंडू एक स्क्वेअर असेल, वाईटच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. समीकरण पूर्णपणे सोपं होतंय. आता 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू वेगानं आला परंतु कुठल्याच प्रकारची मुवमेंट नव्हती आणि अगदी स्वतः चेंडूला अडवलं गेलंय. जर इथून चेंडू थोडा जरी मुवमेंट झाला असता तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु इथून निर्धाव चेंडू फेकला गेला. आता समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 13 धावा. या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज पाहणं गरजेचं आहे. आकाशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर 1 धाव आणि बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू. नक्कीच सातत्यानं साईड चेंज केली जाते. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू वरती आपण पाहतोय पंचांना सांगितलंय की हा चेंडू फेकला गेलाय तो नो. खराब गोलंदाजी. या दुसऱ्या सत्रामध्ये विचार केला तर तब्बल 3 चेंडू हे नो फेकले गेलेत हाईट फॅक्टरच्या माध्यमातून. 9 चेंडू. आता गरज आहे ते विजयासाठी 11 धावसंख्येची. या झालेल्या चुका या खूप महागड्या ठरल्यात त्या बडबलवाडी संघाला, कारण फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली ती आकाशच्या माध्यमातून, परंतु आता गोलंदाज तितकी साथ देत नाहीये ती बडबलवाडी संघाला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू जाईल स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. आलाय कॅप्टन अविनाशच्या बॅट मधून षटकार. पाच धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 5 धावा. सामना फार कठीण वाटत होता. कठीण काम अशक्य काम अगदी शक्य करून दाखवलंय. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय परंतु अपील केली. लेग बिफोर दी विकेटच्या माध्यमातून फलंदाज झालेत बाद. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. विकेट फलंदाज बाद असतील. आता 7 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे इथून विजयासाठी. नवीन फलंदाज लगेच मैदानात जा. वेळ करू नका. धावा. हा येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का हे सर्व या चेंडूवरती अवलंबित आहे. परंतु हा फटका सजवेल का फलंदाज पाहतोय आपण. युनाइट नंबर 4 वरती गेलेला कैलास. गोलंदाज आकाश. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. झेल होईल का आणि झेल झालाय. शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 6. विजयासाठी अवघ्या 5 धावा.
5 धावसंख्येची गरज आहे दोन्ही संघाकडून. आपण या मैदानामध्ये पाहिलं, या मॅच मध्ये वारंवार चुका झाल्या, परंतु त्यानंतर या षटकामध्ये चुका सुधारण्यात आल्यात, परंतु वेळ गेली आहे का? येणारे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू 5 धावा, गोलंदाज मुकून. हा चेंडू आपण पाहतोय वाईट फेकला गेलाय. अगदी ऑपस्टिकच्या खूपच बाहेर, खराब गोलंदाजी. 5 धावसंख्येची गरज होती, आता 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावा. लो स्कोरिंगचा हे षटक, परंतु इथून पाहतोय एक धाव कंप्लीट होईल का? धावचीची संधी, ते मात्र डायरेक्टचा प्रयत्न, परंतु फलंदाज सक्सेसफुल रित्या क्रीज मध्ये पोहोचत असताना पाहायला मिळाले. आणि आता गरज आहे ती 5 चेंडू 3 धावा. निर्धाव चेंडू फेकले तर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळेल, परंतु इथून जर एक मोठा फटका आला तर पूर्णपणे सामना विजय होईल. तो ठुंबरवाडी संघ 59 धावांचं लक्ष. भडवलवाडी संघ देखील कुठेतरी कॉन्फिडन्स पाहायला मिळत होता, कारण त्यांना देखील वाटलं असेल आजच्या दिवसातली हायस्ट स्कोर टोटल ती त्यांनी सेट केली आहे, तर कुठेतरी त्यांचा विजय हा मजबूत असेल. परंतु पहिल्या षटकामध्ये 21 आल्या आणि तिथून जो मोमेंटम ठुंबरवाडी संघाने पकडलाय तो शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळतोय. दोन्ही गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार आणि हा आलाय ठुंबरवाडी संघाचा विजयाचा चौकार. 59 धावा चेस करत असताना विजय प्रस्थापित केलाय. विजयी झालेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. भडवलवाडी संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच गोरेवाडी संघ, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ कमी आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अस्सलवाडी संघ, आपण फलंदाज पाठवायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं मात्र फलंदाजी करत असताना संघ नायकाची भूमिका अगदी पाहिली आणि तब्बल धावांचा विचार केला तर 20 धावांचं योगदान देत असताना फलंदाजी चांगली केली आहे, तोच अविनाश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. लगेचच यायचंय अविनाश आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.